आता जर नाही वाजली तर जाणार. ही पेटली. ओ भाई कडक. मी आज सकाळीच लेग्स मारलेत तरी पण चूल होती ट्रेक करायची. कम्फर्ट झोन. घरी असल्यावर काय मस्तपैकी खावा, झोपा, जिम करा. इकडे कसा ट्रेक करायचा आउट ऑफ कम्फर्ट झोन. इकडे नव्हते यायचं. भाई साहब क्रेजी यू गाइज. बस संपले. मोठा बार ना दिसू ना. आमच्या जवळ नको लाव रे. लायटरच घेऊन फिरायला लागलाय तू. किती मोठा लागेल. ए पेटली. त्याचं तोंड आपल्याकडे गेलं. ओ बाई फुसला बाई तुझा बार फुसला. अजून आता जर नाही वाजली तर जाणार. पेटलीच नाही. ही पेटली. ओ भाई कडक. तर काहीच आपण किल्ले धनगड दुसऱ्यांदा करतोय काय का नाही. लास्ट वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा पार्किंग आम्ही गाडी तिकडे समोर पार्क केली होती, पण यावेळेस तिथं खाली झाडाखालीच पार्क करावी लागली. तर आम्ही जेवण जे आहे ते घरातूनच घेऊन आलेलो आहे. हां जेवण आम्ही घरातूनच घेऊन आलो एक्स्ट्रा. हां आता फक्त थोडासा पॅटीस खाल्लाय. सकाळी नाश्ता करून आलो तर बघू. एवढं काय अवघड नाही हे ट्रेक. आम्ही ह्याच्यापेक्षा अवघड ट्रेक पण केलेले आहेत. राजगड केला आहे. अजून तिकोणा का तोरणा अवघड आहे. तिकोणा एवढा अवघड नाही आहे. तो कुठला किल्ला आहे. तैल बैला किल्ला होता तो. ओके एकदम खूप पावसात आलं तर प्रॉब्लेम येईल असं मला वाटतं आहे ना रे. एकदम म्हणजे एकदम पावसाळा संपला आता ऑलमोस्ट सध्या. पण एकदम पावसाळ्यात खूपच जोरात पाऊस वगैरे आहे की नाही. आता सध्या पाऊस वगैरे काहीच नाही. असा एकदम दिवाळीच्या अगोदरचा जो पिरियड आहे तो चांगला आहे ट्रेक वगैरे करायला. दिवाळीत पण म्हणजे हां म्हणजे खूप जास्त पाऊस पण नाही आणि खूप ऊन पण नाही. पण सनस्क्रीन लावून घेऊ चांगले. शपथ भेंडी लॉकच वरती आपल्याला दिसतोय तो घनगड आहे. एकदम सूर्याच्या किरणामध्ये किती छान दिसतोय बघा है की नाही. एवढासा खूप मोठासा ट्रेक वगैरे काही नाहीये. थोडा एकदम शॉर्ट मध्ये थोडंसं जंगल आहे. बाकी डायरेक्ट आपण वरती जाऊ शकतो. त्यामुळं आज मी हा गड चूज केला. इझी एकदम सोपा. जर पहिल्यांदा तुम्ही ट्रेक करत असाल तर हा एक नंबर आहे. ह्याच्यापेक्षा सोपा कुठला गड आहे का. ह्याच्यापेक्षा सोपा गड नाही आहे.
मला तर वाटतंय हिअर इट इज गाईज, दुर्ग घनगडाकडे. हा सिंहगडला ट्रेकच नाही, डायरेक्ट वरती जातो. वॉटरफॉल कसला दिसतोय भाई, सूर्यामध्ये चमकतो एकदम. हा क्वालिटी. जंगल अजून पुढे वाटतंय ना. मी आज सकाळीच लेग्स मारलेत, तरी पण चूल होती ट्रेक करायची. थोडी थोडी ब्रिथिंग चालू झालेली आहे, बट इट्स मॅनेजेबल. कारण मी बोलतोय पण न बोलता. तुला असं नाही वाटत का रे, हिरव्याचं एकदम जास्तच हिरवं झाले नाही का, सॅच्युरेशन वाढवल्यासारखं गडाचं, म्हणजे कलर असं खरंच वाटतंय की कलर ग्रेडिंग केले, एकदम जास्तच हिरवं दिसतंय. आता तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण वाटतंय तसं. वरती आवाज होतोय लेकरांचा काही, म्हणजे काही जण ऑलरेडी वरती गेलेले आहेत. ॲक्च्युली सॅटर्डे संडेला कोण इकडे येतच नाही, फिरकत नाही. म्हणजे नॉर्मल डेला तर येतच नसतील, पण एक असतो ना क्राऊड विकेंड्सला, खूप कमी लोक तुम्हाला इकडे येताना दिसतील. कारण थोडंसं लांब आहे त्यामुळे. बाकी लोणावळ्यापासून किती लांब बोललेले होते, 32-35 किलोमीटर लांब फक्त, तरी पण लोक इकडे येत नाही. विचार करा. नाद पाहिजे हो, नाद, बाकी काय नाही. लास्ट टाइमला आम्ही जेव्हा आलो होतो ना, तेव्हा काही जण ड्रोन घेऊन तिथे शूट करत होते. पायता नाही म्हणू शकत, मध्ये आहे ना. व्ह्यू कसा दिसतो आज, एकदम वातावरण क्लिअर आहे की नाही. आता जंगल चालू होतं. ॲक्च्युली एवढं ब्रिदिंग नाही होत मला, पण मी पहिल्यांदा बोलता बोलता चालतं ना, त्यामुळे येस इट माइट बी हॅपनिंग. आपण काय ट्रेकिंगचे शूज घातलेत मस्तपैकी, पॅन्ट एकदम कम्फर्टेबल, भाव आपला आला क्रॉक्समध्ये आणि जीन्स पॅन्ट. इथे एक मंदिर आहे ना रे, हे ते मंदिर आहे ना, गणेश्वर महादेव मंदिर आहे. एकच मिनिटात दाखवतो. इथे महादेवचा पिंड एक छानपैकी, कोणीतरी पूजा करून गेले है ना. चला आपण जाऊ पुढच्या प्रवासाला. हा गे बोलू. पहिल्यांदा 5 मिनिटाचा व्लॉग आपण शूट करतो माहिती का. ती किती सुंदर असं जंगल आहे बघा. ह्या सुंदर जंगलामध्ये एखादं निघालं पाहिजे मोठा नागोबा, मग डायरेक्ट कम्फर्ट झोन. घरी असल्यावर काय असला अनुभव घेता येत नाही ना. मस्तपैकी खावा, झोपा, जिम करा. इकडे कसा ट्रेक करायचा आउट ऑफ कम्फर्ट झोन. काय मंदिर, अजून एक मंदिर. येस, कशाचं मंदिर माहीत नाही, पण इथं अजून एक मंदिर आहे. चप्पल घालून तुटणारच ना दादा. स्पार्क्स असू दे, काय पण असू दे. पायऱ्या अशा एकदम नाही आहेत, म्हणजे ॲक्च्युअल स्टेप्स, पण अशा आहेत की ज्यामध्ये जास्त ब्रिदिंग नाही होणार. स्टेप बाय स्टेप आहे, त्यामुळे एवढा त्रास नाही होत. एवढ्यावरती थोडासाच राहिला. इथे एक मंदिर आहे. असं वाटतंय इकडून आपल्याला वरती जायचं आहे. वाटतंय तर मंदिर. कोंबड्या बघू दे बरं जा. आपण वर नाही चढणार कारण चप्पल नाही काढू शकत. असं एक्झॅक्टली दिसत नाहीये. हा इकडे का, या शिवतीर्थावर आपले स्वागत. गारजाई देवी मंदिर. बहुतेक इथे असं काहीतरी होतं, म्हणजे पूजा वगैरे काहीतरी असेल. इथून आपला दुसरा टप्पा सुरू होतं. 8 मिनिटं मॅक्स अँड वी विल बी रिच. सॉरी मराठी म्हणतो गाईज, सॉरी. कॉपीराईट येईल ना आम्हाला. येडे चॅनल जाईल आमचा. इथून व्ह्यू बघा कसा आहे. सूर्याची किरण एकदम. अजून वरती चांगला व्ह्यू आहे. पाणी प्यायला थांबावं असं वाटतं मला दादा. लिहिलंय का तिथं स्टॉप आहे. दरीपर्यंत नाही आलो अजून. अरे तीच आहे ती.
हां झालं. इथला आपला लास्ट टप्पा आहे आणि आपण व्ह्यू बघा फक्त तुम्ही आता. हा माणूस प्रत्येक शॉटमध्ये आहे, सांभाळून घ्या. बापरे फुल कार्डिओ गाईज. टप्पा बघा आता फक्त व्ह्यू बघा. मुलगा गेल्या वेळेस याच्यावरती बसलेला आणि ड्रोन शॉट घेत होता, विच इज आय थिंक रिस्की. इकडे आपल्याकडे आणि इकडे मी. किल्ल्याचा खालचा बुरुज, खालचाच बुरुज आहे ना. हां खालचा बुरुज म्हणजे खालचा गेट नाही म्हणू शकत त्याला, दरवाजा. आतला एक जरी दगड खचक करून खाली आला डावटा संपलेला आहे. तिकडून शिडी आहे आपल्याला, इथून वरती जायचं आहे. मग लेफ्ट मग वरती, बरोबर. ओके. पावसाळ्यात हे खूप जास्त हे किती असं एकदम स्लिपरी झालं बाबा. जर पाऊस पडला म्हणजे पावसाळ्यात एकदम पाय घसरला की संपला विषय, डायरेक्ट स्वर्गात. वरीच करून दाखव चांगला विषय. थांबलो होतो आपण. तिथे थांबलो वर जातो. हा दरवाजा घराचा, तिथून आपल्याला वरती यायचं आहे. चला. इथे दोन छोट्या गुफा आहेत. गुफा जातो कडे, गुफाकडे. किती मोठी गुफा आहे बघा. ह्यामध्ये सध्या आता काही नाही आहे, सामान पडलं फक्त कामाचं. आणि इकडची गुफा ही त्यापेक्षा छोटीशी, पण बहुतेक त्या काळामध्ये राहण्यासाठी वापरली जात असेल. तिकडे आपल्याला तिकडून एक खूप चांगला व्ह्यू आहे, तुम्ही बघू. मग आपण वरती वाढत जाऊ. तो दगड भरून तुटला आहे आणि असं त्याच्यावरती पडलं आहे. त्यामुळे ते असे नाही बोगदा तयार होतं ना, तसं झालं. दगड कापल्याचे निशाण आहे. एकच दगड असतो पूर्ण. हां एकच दगड का एकच आहे. हा एवढा मोठा दगड नाही. बहुतेक छोटासा धबधबा असेल. छोटासा म्हणजे कुठून तरी पाजरून जे पाणी येते ते पाणी असावं. एकदम छान. इथे वरती वाघजाई मंदिर आहे. इकडे वरती पण काहीतरी वाटतंय, पण तिकडे आपण जाऊ नाही शकत. थोडंसं रिस्की वाटतंय ते, कारण तिथून डायरेक्ट पडला की स्वर्गात. त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. आता इथून घेऊ बघा कसं. अशक्य सुंदर असा डोंगर असा पूर्ण एकदम पसरला. हे पूर्ण डोंगर कसं दिसतं बघा. तिथे मध्ये पाणी तो बहुतेक हे आहे
त्याला सॉरी काय म्हणा डॅम आहे ना कुठला तरी डॅम आहे माहीत ना मला कुठला आहे. इकडे बघा ह्या डोंगराचा कलर बघा असं वाटतं त्याचं कलर करेक्शन केलं आहे ना का व्हिडिओ एडिटिंगमध्ये आपण सॅच्युरेशन वाढवतो कलरचं तसं काहीतरी केल्यासारखं वाटतं एकदम ग्रीनपेक्षा एक्स्ट्रा ग्रीन दिसतं ते. दगड कसा पडलं त्याला पण आता डायरेक्ट वरती चालला बालेकिल्ल्याला त्या सिडीवरून आपल्याला वरती जायचं. पाण्याचे छोटे छोटे तलाव म्हणू शकतो ना. आणि हे सगळे आतमधून इंटरनली कनेक्टेड आहेत. तिथे एक छोटासा होल दिसतोय तो छोटा होल आहे तो सगळ्यांना आतून कनेक्ट करतो. वरतीचे दिसते आपल्याला तो किड्याचा मेन एंट्रन्स आहे. तिथून डायरेक्ट वरती आपण गडावरती चढू शकतो. तो दगड दाखव मग लांबून कसा दिसतो तो मोठा. बापरे ह्यूज. हे भाई तुमची एंट्री संपली भाई. हा पण तुम्ही तिथे का इकडे नव्हते यायचं. हा डोंगर कसा दिसतो एकदम ॲनिमेशन 3D बनवल्यासारखं अप्रतिम सुंदर असं दृश्य. इथं आलेलं वरती जायचं काय माहिती लास्ट टाइमला कसं केलं होतं. आपण गाडी त्या तिथे एक छोटासा लाल पत्रा दिसतो का मध्ये त्याच्या शेजारी आपण गाडी लावली. नंतर पहिली गाडी कुठपर्यंत यायची इथं मध्येपर्यंत यायची ना थोडंसं अजून पुढेपर्यंत. हां त्या झाडाखालीपर्यंत गाडी यायची. गेटच लावला आता डायरेक्ट तिथे. हो चला वाटते ना नाही आ जाऊ आम्ही जाऊ का काय रस्ता आहे जायला. ओके इथे तुम्हाला खाचा नाही दिसणार. इथे खाचा नाही दिसणार. बाहेरचा आधार घेऊन डायरेक्ट वरती चढायचं. आता माझ्याकडे बॉटल आहे तरी पण थोडीशी ग्रीप त्याच्यामुळे भेटते. येस दिस इज नॉट द राईट वे टू क्लाइंब दिस बट बॉटल नसले की थोडासा हाताचा आधार घेऊन पण येतो. जर निसटला तर तू माझ्यासोबत तिघ नको पाणी खूपच जास्त काठावरती गडाच्या मेन दरवाजापाशी आपण आलेलो आहे. खूप पडलं आणि पहिल्यासारखं जसं पहिला अवस्था होती याची तसं आता काहीच नाही राहिलेलं आहे. फक्त ह्याचे जे दरवाजाचे ते खांब आहेत इकडचं तर गेला जो मेनवाला आहे इकडे एक राहिलं आहे. ही जी जुनी पद्धत दरवाजे बनवायची एवढंच दरवाजापाशी आपल्याला दिसते सध्या. वरती जाऊ पाठीमागचा व्ह्यू इथून बघा तुम्ही कसं दिसतं एकदा एकदम सुंदर. चला या साईडला जाणार पहिले मग असं गोल फिरून मग इकडून रिटर्न येऊ. चला टाकी बघा रे टाकी
टाकी असावी बहुतेक, है ना? दिसणार नाही, थोडं खाली जावं लागेल, पण रस्ता असा योग्य असा रस्ता दिसत नाही. चल तिकडे वरती आपला प्रत्येक गडावरचा जो असतो आपला भगवा ध्वज फडकतो एकदम मानामध्ये ताट असा. आपण तिकडे नंतर थोड्या वेळाने जाऊ. पहिले इकडून असं जाऊ, मग वरती वरती. खूप प्रत्येक दरवाज्यावरती हा बघतो, म्हणजे प्रत्येक गडावरती गेलं तर हे असली पद्धत बघतो आणि माझ्या भावाला विचारत असतो की हा प्रकार काय आहे. मला अजूनही कळलेलं नाही की ती त्याचा वापर कसा करत असतील. खूपच जास्त गवत वाढलेलं. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो एकदम उन्हामध्ये तेव्हा एवढं गवत नव्हतं. आता आपण गडाच्या ऑलमोस्ट दुसऱ्या साईडला आलो. इथे थोडीशी सपाट जागा आहे फक्त. आता इथून तुम्ही घेऊ बघा. अरे वा, इकडे पण दिसणारे किल्ले सुधागड, सरसगड, सुरगड, तैल, बैला आणि अवचितगड. वाघजाई घाट, सुवास आणि नाणघाट, घोडदंड घाट, जिम खोड्याची घाट. आयुष्यपत एवढे रस्ते आहेत, एवढे हे आहेत, कुठली वाट कुठली काहीच माहित नाही. गणेशखिंड, दर्या, नदी, घोडे, जिनवाट, चिम, देवीची वळ, धनगर प्रतिष्ठान, महाराज राज्य. खोली जर पाहिली तुम्ही, खूप जास्त खोल, ऑलमोस्ट 1000-2000 मीटर, 1000 फूट, 1000-2000 फूट खोल असावी. खोल 1000-2000 फूट तर नक्कीच. ही तर खोल आहे. इकडचे बघ, इकडून जर बघितलं खोली कळणारच नाही, एवढं खोल आहे ना ते. भाई साहब, क्रेझी व्ह्यू गाईज. बस तर आपण चाललं मेन ध्वजाकडे, जिथे आपला भगवा झेंडा फडकतोय. कडेकडे अशी पायवाटे एकदम कडेकडे. काय हा दगड, ओके. वाटलं होती ना, त्यामुळे खाली दगड असलेलं ते दिसत नाही. खूप जर पलीकडे गेलं तर डायरेक्ट ढगात, त्यामुळं ती थोडीशी वाट दिसते आपल्याला. त्या वाटेने आपण चाललोय. एकही झाड असं मोठं गडावरती नाही आहे, सगळं छोटे छोटे झाडे. टाकी बापरे, पडला असतो ना. पाण्याची टाकी छोटी पण आहे ना, छोटीशी पाण्याची टाकी. तिथून असा हा रस्ता आहे. इथे तुम्हाला रस्ता दिसणार नाही, पण ॲक्च्युली हा रस्ता आहे. इथून असं पुढे आलं की इथे 2-3 पडक्या खोली आपल्याला दिसतील. पण बघण्याचा प्रयत्न करू ॲक्च्युली त्यामध्ये काय आहे का. रूम आहे इथे, कोणतरी आलेलं दिसतंय. येस, हे बघा, एक साईडची भिंत अशा प्रकारे. हा बहुतेक दरवाजा असेल त्यावेळेचा. आणि अशी रूम, सगळं पूर्ण बांधकाम पूर्णपणे पडलेलं आहे. इकडून एक छोटीशी पायवाट आहे, आपण इकडे जाऊ. किती सुंदर दिसतं एकदम, गवत वगैरे. लाजळू आहे काय? नाही, लाजळूसारखं दिसतंय पण ते लाजळू नाही आहे. मला खूप कन्फ्युजन होतं लाजळूमध्ये, आणि ते आता सेम तसल्याच पाण्याच्या दुसऱ्या झाडामध्ये ॲक्च्युली. आय थिंक आपण इथे बसू शकतो, है ना. इकडून व्ह्यू बघा, धबधबा. हा, त्या एकदम समोरच्या डोंगरावरती छोटे छोटे धबधबे तुम्हाला दिसतील. खूपच सुंदर. हाय इकडे आपला गणगड 360 डिग्री व्ह्यू. इकडून बघा कसं दिसतंय.
व्ह्यूजला, इथल्या व्ह्यूजला तोडच नाहीये. चलो जेवायसाठी बसलेलो आहे. वनभोजन. मी फक्त एक रेडबुल आणली होती, रेडबुल पितो. ऍक्च्युली घ्यायला नाही पाहिजे. हां, वनभोजन. वनभोजन वनभोजन जे आपण लहानपणी करत होतो. फक्त रेडबुल आणले, एक पाण्याची बॉटल आपल्याकडे आहे ना, थोडंसं जेवण घेऊ. हे थंड होईल, परत तुम्हाला टाइमलॅप्स दाखवतो, आहे की नाही. ओके चल बंद करून टाक. तर गाईज थोडंसं रेडबुल पितो फक्त आणि खाली जातो जेवायला, कारण इथे त्याला जास्त ऊन लागतंय. चल खाली जाऊया मस्तपैकी. तो मोठा दगड होता ना, त्याच्या खाली आपण जेवायचा प्रयत्न करू, कारण एवढ्या उन्हात जेवण जाणारच नाही ते. यो भाई बेंडकुळी, घाबरलो ना मी भाई. एवढंच पाणी राहिलं आहे आपल्याकडे, त्याच्यावरती आपल्याला जीवन काढायचं आता. असं काही नाही आहे आपल्याकडे एक्स्ट्रा बॉटल अजून. सध्या आज आहे शनिवार, 11 ऑक्टोबर 11 का 10 ऑक्टोबर आज आहे शनिवार. पूर्ण गडावरती फक्त आम्ही दोघंच. विचार करा. तर इथून आपल्याला उतरायचं आहे. कसं चढलेलं विसरलं, बट इट्स ओके, इट्स नॉट दॅट मच हार्ड. आपल्याकडे ट्रेकिंगचे शूज असतो, पण तरी पण ग्रिप बसणार नाही. म्हणून टाकूया. कॅमेरामॅन फोन द्या. काहीतरी प्रयोग चालू आहे. आई भाई कडक, आणि टोपी घालतो आता मी. टोपीमध्ये आपण असं मिडलला घालतो ना, समोर घालतो ना. थांब, it will look good. Yes. भारी दिसते. Let's go. टोपीमध्ये चांगला दिसत आहे. तर आपण सध्या गड उतरून जंगलामध्ये आलोय. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. जेवण आपण अजून पण केलेलं नाही, कारण वरती जागा चांगली भेटली नाही. ॲक्च्युली तो पण प्रॉब्लेम होता, त्यामुळे जेवण करणं शक्य नाही वरती. आम्ही खाली जंगलात एखादा पॉईंट बघतोय सपाट जागा, जिथे बसून आपण जेवण करू शकू. खाली जाऊ दे आपण हळूहळू. खूपच लवकर आपण गड उतरल्यासारखं मला वाटतंय. लेट्स सी. मला वाटतं आपण सेकंड पॉईंटवरती आलेलो आहे ना. येस, हे त्याच्या बंदीवर होतं छोटंसं, तिथपर्यंत आपण आलो. खूपच फास्ट आपण खाली आलो. आता सध्या वाजलेत 3:30 वाजून 33 मिनिटे. दिवस अजून खूप आहे असा जेवायसाठी आपल्याला.
पुष्कळ असा वेळ आहे, पण भूक लागलेली ॲक्च्युली. जंगलमध्ये आपण असं उतरताना जरा एकदम भयान अशी शांतता असते. शांतता दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट. एकदम सन्नाटा, पूर्ण जंगलात. बहुतेक आम्ही दोघंच आहे, बाकीचे वरती आहेत अजून, आहे का नाही. एकदम शांतता. ब्लॉग करणं थोडंसं कष्टाचं काम आहे. म्हणजे फिरता फिरता आपल्याला फिरायला आवडतं, पण डॉक्युमेंट करायसाठी आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी पाहिजे. डॉक्युमेंटेशन त्याचं कसं करता आलं पाहिजे आपल्याला, हे अजून आपण शिकतोय. प्रयत्न चालू आहेत. आता हा ब्लॉग मी घरी गेल्यावर बघेल तेव्हा मला वाटेल की बाय काहीतरी केलं आहे. पहिल्यांदा आपण प्रयत्न करतोय, बघू. शिकणार आणि शिकणार, स्वतःच्या चुकीपासूनच शिकणार. जेव्हापासून ट्रेकिंगचे शूज घेतलेत ना मी, असली जी टेरेन आहे म्हणजे ट्रेक वगैरे करायला खूपच असं इझी जाते. पायाला असं काही धक्का नाही म्हणजे वाटत. पहिल्याचे जे शूज होते ते स्निकर्स होते माझ्याकडे व्हाईट, तेच मी यूज करायचो. इकडून कसा व्ह्यू होतं मस्त ना, तेच मी यूज करायचो ट्रेकसाठी. आता जरा मजा येते. उतरताना असं एवढं काही वाटलं नाही, खूप लवकर आल्यासारखं वाटलं. संपला काय किल्ला? संपला. झालं थोडंसं राहिलं. थोडं खाली गेलं की आपण पोहोचू आपल्या गाडीच्या जागेवरती. बघू आपण जेवायचं तर असं पोटामध्ये. हा, उलटा वॉकिंग. इकडे व्ह्यू खतरनाक येतं, पण विषय असा आहे की उलटा वॉकिंग करता करता पडायचो मी खाली. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. व्ह्यू असं काही नाही आहे, पण ग्रीनरीची आहे. ए फुलपाखरू ये ना बाबा फ्रेममध्ये. गेला फुलपाखरू. इकडे आपला सगळं एकदम क्लास असा व्ह्यू. संपला ट्रेक. ही जी गेट आहे ना, इथून सरळ आपण मगाशी वर आलो होतो, इथूनच सरळ आपल्याला खाली जायचं आहे. आणि थोडंसं पुढं गेलं की 200 मीटरवरती आपला संपून जाईल. म्हणजे जिथून आपण एंट्रन्स केली ते संपून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. मी प्रयत्न करतो आहे चांगले शॉर्ट्स घेऊ, म्हणजे घेता यावे असं प्रयत्न करतो. शेवटी माझा कॅमेरामॅन म्हणजे माझा जो भाऊ आहे तो पण चांगले शॉर्ट घ्यायला मला मदत करतो आहे. म्हणजे व्हिडिओ चांगले मला अजून तेवढं जमत नाही, कसे कोणत्या अँगलने शूट करायचं काय करायचं, तर तो प्रयत्न करतो चांगले माझ्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय, सी यू.